विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल स्वराजे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषीरत्न ऑनलाईन ॲग्रिकल्चर क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर आपण सीड टेक्नॉलॉजी बघत आहे आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण सीड व्हायबिलिटीबद्दल डिस्कस केलं आहे. सीड व्हायबिलिटी म्हणजे काय, सीड व्हायबल आहे का नाही, त्याच्या टेस्ट कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण डिस्कस करू. नाव इन दिस लेक्चर वी विल डिस्कस अबाउट द सीड क्लासेस. जे सीडचे क्लासेस असतात त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. सीड क्लासिफिकेशन, सीड क्लासेस जरी म्हटलं तरी चालते. ओके, सीडचे किती क्लासेस असतात, कोणतं सीड कसं आयडेंटिफाय करायचं त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. ओके, तर बेसिकली सीड्स आर क्लासिफाईड इंटू 4 कॅटेगरीज. फर्स्ट वन इज न्यूक्लियस सीड असतं. ओके, हे जे फर्स्ट स्टेज असते सीडची ते असते न्यूक्लियस सीड. त्यानंतर त्याच्यापासून ब्रीडर सीड. ओके, त्यानंतर ब्रीडर सीड नंतर फाउंडेशन सीड, आणि लास्टला असते सर्टिफाईड सीड. ओके, हे 4 कॅटेगरीज असतात. ओके, आता ज्यावेळेस ही काय न्यूक्लियस सीड असते, हे काय असते, हे इनिशियल आहे. म्हणजे जे आपण इनिशियल सीड म्हणतो, इनिशियल सीड कोणतं असतं तर हे न्यूक्लियस सीड इनिशियल असतं. ओके, न्यूक्लियस सीडपासून आपण ब्रीडर सीड तयार करतो. ओके, या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की या ठिकाणी ब्रीडर सीड 2 असं सुद्धा असतं. म्हणजे ते ब्रीडर सीडपासून बनलं जातं. ब्रीडर सीड सेकंडसुद्धा या ब्रीडर सीडपासून बनलं जातं. ओके, या ठिकाणी एवढं लक्षात घ्यायचं. म्हणजे न्यूक्लियस सीड नंतर आपण ब्रीडर सीड बनवतो. ब्रीडर सीडपासून आपण फाउंडेशन सीडही बनवतो आणि ब्रीडर सीड स्टेज 2 जे असते ते सुद्धा बनवतो. हे एवढं इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर फाउंडेशन सीडचं सेम तसं असतं की इथंसुद्धा या फाउंडेशन सीडपासून फाउंडेशन सीड 2 बनलं जातं. म्हणजे फाउंडेशन सीडपासून काय काय बनलं जाईल, सर्टिफाईड सीडही बनलं जाईल आणि फाउंडेशन सीड 2 सुद्धा बनलं जाईल. ओके, एवढं लक्षात घ्यायचं आहे. वा, 4 क्लासेस आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आहे न्यूक्लियस सीड. हे तर इनिशियल सीड आहे, सरांना आयडिया याच्याबद्दल. न्यूक्लियस सीडपासून आपण ब्रीडर सीड तयार करतो. ओके, ब्रीडर सीडपासून आपण फाउंडेशन सीड तर तयार करतोच, परत त्याचसोबत आपण ब्रीडर सीड 2 सुद्धा तयार करतो. म्हणजे या दोघांची प्रोजेनी ब्रीडर सीड असू शकते. ओके, त्यानंतर आपण ब्रीडर सीडपासून फाउंडेशन सीड बनल्यानंतर फाउंडेशन सीडपासून आपण सर्टिफाईड सीड तयार करतो. ओके, आणि त्याच्यापासूनच आपण काय करतो, फाउंडेशन सीड 2 बनवत असतो, म्हणजे स्टेज 2. ओके, पण परीक्षेमध्ये असं विचारलं जात नाही की फाउंडेशन सीड स्टेज 2 आहे का स्टेज 1 आहे, ब्रीडर सीड स्टेज 1 आहे का स्टेज 2 आहे, म्हणजे आपल्याला असा उल्लेख नसतो. ओके, एवढं लक्षात घ्यायचं की ब्रीडर सीडमध्ये 2 स्टेज असतात. एक ब्रीडर सीड फर्स्ट, ब्रीडर सीड सेकंड, आणि फाउंडेशन सीडमध्येच असतं फाउंडेशन सीड 1 आणि फाउंडेशन सीड सेकंड. ओके, त्यातला आपण पहिली कॅटेगरी आज डिस्कस एक डिस्कस करू. त्यातला पहिला आहे न्यूक्लियस सीड. न्यूक्लियस सीड म्हणजे काय आहे, एक पॉईंटनुसार आपण बघणार आहे. ओके, तेच पॉईंट आपण ब्रीडर सीडसाठी डिस्कस करू, तेच आपण फाउंडेशन सीडसाठी डिस्कस करू, आणि तेच लास्टली सर्टिफाईड सीड जे आहे त्यासाठी डिस्कस करणार आहे. तर सर्वप्रथम काय, आता न्यूक्लियस सीड जे असतात ते काय असतात, हे इनिशियल सीड असतात. ओके, इनिशियल सीड जे इम्प्रूव्ड व्हरायटी असते त्या इम्प्रूव्ड व्हरायटीचे इनिशियल सीड असतात. म्हणजे प्रथम फर्स्ट स्टेज जर म्हणले आपण व्हरायटी डेव्हलप झाल्यानंतर ती कोणती असते तर ते असते न्यूक्लियस सीडची. ओके, इट इज अन इनिशियल सीड ऑफ अन इम्प्रूव्ड व्हरायटी. 1 पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. ओके, इनिशियल सीड ऑफ अन इम्प्रूव्ड व्हरायटी. त्यानंतर न्यूक्लियस सीडमध्ये दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की न्यूक्लियस सीड आता तयार कोण करते. ओके, सीड जे ओरिजिनल प्लांट ब्रीडर असतात तेच तयार करतात. म्हणजे ज्यांनी ती व्हरायटी डेव्हलप केलेली असते तेच त्याचा न्यूक्लियस सीड तयार करू शकतात. म्हणजे काय, ओरिजिनल प्लांट ब्रीडर डेव्हलप बाय ओरिजिनल प्लांट ब्रीडर. 2 पॉईंट लक्षात. हे इनिशियल सीड आहे. त्यानंतर कोण तयार करते न्यूक्लियस सीड, जे ओरिजिनल प्लांट ब्रीडर आहे की त्यांनी ज्या व्हरायटीवरती काम केलेलं आहे, ते व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी काम केलेलं आहे, ते काय करू शकतात, त्या व्हरायटीचे सीड जे असतात न्यूक्लियस सीड ते प्रोड्यूस करू शकतात किंवा त्याची डेव्हलपमेंट करू शकतात. त्यानंतर आता ओरिजिनल प्लांट ब्रीडर ते करतात, पण हे सीड कुठे तयार केले जातात, म्हणजे याचं प्रोडक्शन कुठे होते, तर ज्या ठिकाणी हा ओरिजिनल प्लांट ब्रीडर हे काम करत असतील त्या ठिकाणी यांचं जे असते ते आपण डेव्हलपमेंट करत असतो. मग ओरिजिनल प्लांट ब्रीडर कुठे काम करत असतील, मग ते रिसर्च स्टेशन असेल एखादं. ओके, KVK वगैरे रिसर्च स्टेशन. त्यानंतर एखादी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असेल, स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी वगैरे, किंवा एखादं गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेज असेल,
त्या ठिकाणी या न्यूक्लियस सीडचं आपण काय करतो, प्रोडक्शन घेतो. ओके, इथपर्यंत लक्षात केलं. इनिशियल सीड आहे, कोण तयार करते, जे ओरिजिनल प्लांट बिडर असतात ते तयार करतात. आणि त्याचं प्रोडक्शन जे आहे ते कुठे होते की ज्या ठिकाणी तो ओरिजिनल प्लांट बिडर काम करत असतील त्या ठिकाणी हे आपण याचं न्यूक्लियस सीडचं काय करतो, डेव्हलपमेंट करतो. म्हणजे रिसर्च स्टेशन असेल, तो एखादा बिल्डर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये असेल तिथं त्याचं प्रोडक्शन होते. एखादा बिल्डर हा गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेजेस असतील तिथं असेल तर तिथंच होतं, तिथं काय होते, प्रोडक्शन होते. ओके, त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जेनेटिक प्युरिटी आणि फिजिकल प्युरिटी. प्रत्येक ज्यावेळेस बघताना आपण काय एक 1 बाय 1 या स्टेपनुसार समोरचं जे सीड आहे ते बघणार आहे. ओके, म्हणजे न्यूक्लियस सीड नंतर बिल्डर सीड बघू, तर याच पॉईंट आपण समोर 1 बाय 1 डिस्कस करणार. ओके, आता जेनेटिक प्युरिटी आणि फिजिकल प्युरिटी याला किती पाहिजे. तर सर्वप्रथम जेनेटिक प्युरिटी म्हणजे काय आणि फिजिकल प्युरिटी म्हणजे काय याबद्दल आपण बघू. बघा, जेनेटिक प्युरिटी म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी न्यूक्लियस सीडचं प्रोडक्शन सुरू आहे. ओके, व्हीटची व्हरायटी समजा ती एखादी व्हरायटी असेल तर दुसऱ्या जी फील्ड असेल त्या फील्डमधील एखादं जे काही पोलन असतील त्या आपण जे प्रोडक्शन घेतो आहे त्या फील्डमध्ये येता कामा नये. त्यानंतर दुसऱ्या व्हरायटीचे सीड त्यामध्ये जे पोलन ग्रेन असतील ते सुद्धा त्यामध्ये मिक्स होऊ नये. ओके, यासाठी जेनेटिक प्युरिटी मेंटेन करणं गरजेचं असतं. म्हणजे काय असतं की त्याची रेग्युलरली रोगिंग करणं त्या प्लॉटची गरजेचं असतं. रोगिंग पुन्हा क्रॉस पॉलिनेशन जे असतं त्याला व्यवस्थित म्हणजे दुसरे पोलन ग्रेन, दुसऱ्या क्रॉपचे पोलन ग्रेन किंवा दुसऱ्या व्हरायटीचे पोलन ग्रेन त्या पर्टिक्युलर फील्डवरती येता कामा नये. अशा प्रकारे आपण जेनेटिक प्युरिटी मेंटेन करत असतो. तर न्यूक्लियस सीडची जेनेटिक प्युरिटी मेंटेन करताना न्यूक्लियस सीडची जेनेटिक प्युरिटी किती असते, 100%. ओके, 100% आपल्याला जेनेटिक प्युरिटी मेंटेन करावी लागते न्यूक्लियस सीडची. त्यानंतर फिजिकल प्युरिटी काय असते की फिजिकल ॲपिअरन्स त्या सीडचं कसं आहे, ते सीड आपल्याला दिसताना कसं दिसतं, म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काडी कचरा ते असता कामा नये. त्यानंतर ते जे सीड एकदम ग्रेडेड पाहिजे, साफसुथरं पाहिजे. ओके, त्यानंतर फिजिकल प्युरिटी म्हणजे काय, त्याचं फिजिकल ॲपिअरन्स ते दिसतं कसं, म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाकीचे सीड समजा एक व्हरायटी असेल दुसरे सीड दुसऱ्या क्रॉपचे सीड त्यामध्ये मिक्स होता कामा नये. अशा प्रकारे त्याची फिजिकल प्युरिटी मेंटेन केली जाते. तर न्यूक्लियस सीडची फिजिकल प्युरिटी मेंटेन करताना ते किती असते तर 100% असते. ओके, इथपर्यंत झालं. आता प्रत्येक सीड हे आपण ज्यावेळेस मार्केटिंग करताना काय असते की त्याला सर्टिफिकेशन करायचं असतं. म्हणजे त्याची फिजिकल प्युरिटी एवढी आहेच का, जेनेटिक प्युरिटी किती आहे त्या लेवलवरती ते असतं. पण या ठिकाणी काय असते की हे जे सीड असतात हे ओरिजिनल प्लांट बिडर तयार करत असतात. म्हणजे ते जे व्हरायटी त्यांनी डेव्हलप केली असते तेच तयार करत असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट या न्यूक्लियस सीडसाठी दिल्या जात नाही. म्हणजे इथं सर्टिफिकेशनची कोणत्याही प्रकारची गरज नसते. ओके, म्हणजे काय असते, देर इज अ नो सर्टिफिकेशन रिगार्डिंग दिस सीड्स. देर इज अ नो सर्टिफिकेशन. म्हणजे जे सीड सर्टिफाईंग एजन्सी असतात जे की याचं सर्टिफिकेशन करत असतात, म्हणजे त्यांचे अधिकारी येतात ते फील्डवरती चेक करतून रेग्युलरली व्हिजिट करून ते चेकिंग करत असतात. पण अशा या न्यूक्लियस सीडमध्ये हे ओरिजिनल प्लांट बिल्डर त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे याला कोणत्याही प्रकारचा सर्टिफिकेशनची गरज नसते. त्यामुळे नो सर्टिफिकेशन. ओके, यामध्ये आता हे सीड कोणालाही जनरल डिस्ट्रीब्युशन असेल किंवा कोणाला वापरासाठी दिले जात नाही. ओके, त्यामुळे हे कोणाला दिले जात नसल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा टॅग यूज होत नाही. ओके, सो देर इज नो टॅग. कोणत्याही प्रकारचा टॅग यूज होत नाही आणि टॅग नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा टॅग कलर आपण या ठिकाणी यूज करत नाही. ओके, एवढे पॉईंट लक्षात घेतले. त्यानंतर एक शेवटचा पॉईंट लक्षात घे की न्यूक्लियस सीडचा वापर आपण कायसाठी करतो. मग कायसाठी करतो आपण, मी इथंच बोललो की न्यूक्लियस सीडपासून आपण काय तयार करतो, बिडर सीड तयार करतो. म्हणजे काय यूज आहे, दॅट इज यूज टू प्रोड्यूस बिडर सीड. ओके, तर इतके पॉईंट या न्यूक्लियस सीडबद्दल लक्षात घ्यायचे. आले इथपर्यंत लक्षात. हे झालं आपलं न्यूक्लियस सीड. काय असतं, इनिशियल सीड आहे जी ऑलरेडी ते ब्रिडरने ती व्हरायटी तयार केली असेल त्याचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण हे काय करतो, ब्रिडर काय करतात, हे न्यूक्लियस सीड तयार करतात. म्हणजे काय, इनिशियल सीड आहे. ओके, ओरिजिनल तयार करतात. इथं लक्षात येते कोण तयार करते, ओरिजिनल प्लांट बिल्डर तयार करतात. कुठे तयार करतात, जर तो प्लांट बिल्डर ज्या ठिकाणी काम करत असेल त्या ठिकाणी त्याचं प्रोडक्शन होते. म्हणजे रिसर्च स्टेशन असेल, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असेल, ॲग्रिकल्चर कॉलेजेस असेल. ओके, त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट होतो जेनेटिक प्युरिटी आणि फिजिकल प्युरिटी. तर मी सांगितलं जेनेटिक प्युरिटी काय असतं आणि फिजिकल प्युरिटी म्हणजे काय. तर दोघींची जेनेटिक प्युरिटी आणि फिजिकल प्युरिटी हे 100% त्या ठिकाणी मेंटेन झालेली पाहिजे.
रिगार्डिंग द न्यूक्लियस सीड. ओके. त्यानंतर याला कोणत्याही प्रकारच्या सर्टिफिकेशनची गरज नसते, कारण हे याची जी डेव्हलपमेंट, याचं जे प्रोडक्शन आहे ते ओरिजिनल प्लांट ब्रीडर करत असतात आणि ते मुळातच कसे असतात, सायंटिस्ट असतात, त्यांनी ती व्हरायटी तयार केलेली असते, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेशन द्यायची गरज नसते. ओके. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा टॅग, या सीडची कोणत्याही प्रकारची मार्केटिंग होत नाही, त्यामुळे याला कोणत्याही प्रकारची टॅगची गरज नसते. त्यानंतर त्याचा यूज काय होतो, इट इज यूज टू प्रोड्यूस द ब्रीडर सीड. ओके. सो दिस इज न्यूक्लियस सीड. सेकंड पहा, ब्रीडर सीड. आता ब्रीडर सीड म्हणजे काय, त्याला कोण तयार करतं, ओके, ते आता पाहू. सेकंड आहे आपला ब्रीडर सीड. बा आता हे कशाची, आता पहिला पॉईंट होता की ब्रीडर सीड कशाची प्रोजेनी आहे, म्हणजे आपण कशापासून ब्रीडर सीड तयार केलं. सो इट इज प्रोजेनी ऑफ न्यूक्लियस सीड. ओके. फर्स्ट पॉईंट लक्षात घेता, इट इज अ प्रोजेनी ऑफ न्यूक्लियस सीड. म्हणजे आपण कशापासून तयार केलं ब्रीडर सीड, न्यूक्लियस सीडपासून. ओके. पण इथं सांगताना आपल्या प्रश्नामध्ये असं येत नाही की ती ब्रीडर सीड 1 आहे का ब्रीडर सीड 2 आहे, त्यामुळे ते तर न्यूक्लियस सीडची प्रोजेनी आहेच, पण त्याच्यासोबत ती ब्रीडर सीड स्वतःची सुद्धा प्रोजेनी असू शकते. मग या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं की ब्रीडर सीड 2 आहे का ब्रीडर सीड 1 आहे असं नाही विचारलं जात. त्यामुळे काय असते की ब्रीडर सीड हे स्वतःची सुद्धा प्रोजेनी तयार करू शकतात, म्हणजे ब्रीडर सीड इट सेल्फ. ओके. म्हणजे ती कशाची प्रोजेनी आहे, न्यूक्लियस सीडची तर आहेच, यात काही डाऊट नाही, पण ब्रीडर सीडपासून आपण ब्रीडर सीड 2 सुद्धा तयार करतो, त्यामध्ये ते स्वतःची सुद्धा प्रोजेनी असू शकते. ओके. ब्रीडर सीड इट सेल्फ. ओके. त्यानंतर आता जसं आपण या ठिकाणी पाहिलं होतं की याला कोण तयार करतं. सो इट इज ऑल्सो प्रोड्यूस बाय द ओरिजिनल प्लांट ब्रीडर. हे सुद्धा जे ओरिजिनल प्लांट ब्रीडर असतात तेच तयार करतात, ओरिजिनल प्लांट ब्रीडर. त्यासोबतच समजा एखाद्या ब्रीडरनं दुसऱ्याला जर ते व्हरायटी ते सीड जर दिले तर ते सुद्धा ते त्याचं प्रोडक्शन करू शकतात, त्या ब्रीडर सीडचं प्रोडक्शन करू शकतात. म्हणजे काय, स्पॉन्सर प्लांट ब्रीडर. स्पॉन्सर प्लांट ब्रीडर. समजा आता मी एक ब्रीडर आहे आणि मला माझे सीड एका दुसऱ्या ब्रीडरला ते ब्रीडर सीड प्रोडक्शनसाठी द्यायचे आहे, तर मी देऊ शकतो, पण ब्रीडरलाच फक्त, दुसरा कोणाला नाही, फार्मरला नाही, कोणाला नाही, फक्त दुसऱ्या ब्रीडरला मी ते देऊ शकतो. म्हणजे ओरिजिनल प्लांट ब्रीडर ते त्याचं प्रोडक्शन करेलच, प्लस मला ज्याला वाटलं की हे प्लांट ब्रीडर याचं प्रोडक्शन करू शकतात, तर मी त्याला स्पॉन्सर करून ते सीड त्याला मल्टिप्लिकेशनसाठी देऊ शकतो, कोणते ब्रीडर सीड. ओके. तर लक्षात ठेवा की कोण कोण तयार करतं, ओरिजिनल प्लांट ब्रीडरसोबत जो ओरिजिनल प्लांट ब्रीडर असेल तो स्पॉन्सर करेल असं सुद्धा एक प्लांट ब्रीडर त्याचं प्रोडक्शन करू शकतो. मग कुठं करेल, व्हेअर इज प्रोड्यूस. तर पुन्हा लक्षात घ्यायचं आहे की ज्या ठिकाणी हे दोघीजण काम करत असतील, म्हणजे ओरिजिनल प्लांट ब्रीडर आणि त्या ओरिजिनल प्लांट ब्रीडरने स्पॉन्सर केलं दुसरा प्लांट ब्रीडर, त्या ठिकाणी याचं प्रोडक्शन होते. म्हणजे काय, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी पुन्हा तेच जे असतील, त्या पुन्हा कॉलेजेस असतील, रिसर्च स्टेशन असतील तेच, हे पॉईंट इकडे रिपीट. ओके. तिथे याचं प्रोडक्शन होईल ब्रीडर सीडचं. त्यानंतर बघा प्युरिटी आणि फिजिकल प्युरिटी कशी असते. ओके. आता GP लिहितो डायरेक्ट, जेनेटिक प्युरिटी अँड फिजिकल प्युरिटी. तर या ठिकाणी सुद्धा जेनेटिक प्युरिटी ब्रीडर सीडची जी असते ती असते 100% आणि फिजिकल प्युरिटी असते 100%. ओके. जेनेटिक प्युरिटी म्हणजे काय, त्याचं जेनेटिक ॲपिअरन्स, म्हणजे कोणत्याही प्रकारचे दुसरे पोलन ग्रेन त्या फिल्डवरती येतं कामा नये, त्याची जेनेटिक प्युरिटी 100% मेंटेन झाली पाहिजे. फिजिकल प्युरिटी म्हणजे काय, त्याचं फिजिकल ॲपिअरन्स, म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुसऱ्या क्रॉपच्या व्हरायटीचे सीड, दुसऱ्या क्रॉपचे सीड त्यामध्ये मिक्स असता कामा नये. ग्रेट सीड आपल्याला पाहिजे, एकदम स्वच्छ आणि साफसुथरे सूट आपल्याला फिजिकल प्युरिटी म्हणजे किती 100% याची फिजिकल प्युरिटी आपल्याला मेंटेन करावी लागते. त्यानंतर बघा यालाही कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेशनची गरज नसते, कारण हे सुद्धा कोण तयार करू आलं, ओरिजिनल प्लांट ब्रीडर तयार करत आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सर्टिफिकेशनची गरज नसते, कारण ते ॲक्च्युअल जे त्यांच्यामध्ये जे असतात मेंटेनन्स, म्हणजे व्यवस्थित रोगिंग, त्यानंतर त्यांचं आयसोलेशन डिस्टन्स वगैरे ते मेंटेन ठेवून ह्या सीडचं प्रोडक्शन करत असतात, त्यामुळे यालाही सुद्धा कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेशन करायची गरज नसते. ओके. देयर इज नो सर्टिफिकेशन. त्यानंतर बघा आता सर्टिफिकेशनची गरज नसते, पण हा एक प्लांट ब्रीडर हा दुसऱ्याला देतो आहे, म्हणजे याला दुसरा प्लांट ब्रीडर जर घेईल तर त्याला सुद्धा ते टॅग लागेल, म्हणजे त्यामध्ये कशा प्रकारचं त्या सीडचं आहे, म्हणजे त्याचं सीड म्हणजे त्याची जेनेटिक प्युरिटी किती आहे, फिजिकल प्युरिटी कशी आहे, तो ब्रीडरसुद्धा त्या दुसऱ्या ब्रीडरतून घेताना ते चेक करेल, त्यामुळे या ठिकाणी टॅग यूज होतो. ओके. तर याचा टॅग असतो गोल्डन येलो. टॅगचा कलर कसा असतो,
गोल्डन येलो. टॅग कलर कसा असतो? गोल्डन येलो. ओके. आणि साईज लक्षांना, साईज टॅगची साईज कशी असते? टॅग साईज इज 12x6 सेंटीमीटर. ओके. फक्त बिडर सीटची 12x6 सेंटीमीटर असते. बाकीचे सीट येतील ते सर्व मी जे सांगेल ते व्हॅल्यू येईल पुढे. फक्त एकच सीट लक्षात ठेवायचं, बिडर सीट, त्याची जी टॅगची साईज असते ती असते 12x6 सेंटीमीटर. बाकीचे जे पुढचे सीट येतील त्याची जे व्हॅल्यू मी पुढे सांगेल ते असते 15x7.5 सेंटीमीटर. बाकीचे कोणताही सीट मग तो फाउंडेशन सीट येईल, सर्टिफाईड सीट येईल, त्यानंतर रजिस्टर सीट येईल, त्याची सगळी कशी असते 15x7.5 सेंटीमीटर असते. ओके. अजून एक येतो ट्रूथफुल सीट, ती सुद्धा वेगळी आहे. फक्त एवढं लक्षात घ्या की बिडर सीटची काय असते, किती असते? टॅगची साईज 12x6 सेंटीमीटर. टॅगचा कलर असतो गोल्डन येलो. बिडर सीट आहे, महत्त्वाची सीट आहे म्हणून त्याला कलर कसा आहे? गोल्डन येलो. लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवायचं. ओके. सोनेरी पिवळा त्याचा कलर असतो. ओके. टॅग कलर. सर्टिफिकेशनची गरज नसते. ओके. लास्टचा एक पॉईंट लक्षात ठेवा की याचा यूज काय असतो. सो इट इज यूज टू प्रोड्यूस फाउंडेशन सीट. फाउंडेशन सीटच्या प्रोडक्शनसाठी याचा यूज होतो. आणि दुसरं म्हणजे काय? बिडर सीट 2 तयार करायला. ओके. इतके पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. काय असते की न्यूक्लियर सीटची प्रोजेनी आहे आणि स्वतःची सुद्धा प्रोजेनी येऊ शकते. बिल्डर सीट म्हणजे ओरिजिनल प्लांट बिल्डर तयार करतात आणि ओरिजिनल प्लांट बिल्डरने स्पॉन्सर केलेला एखादा प्लांट बिल्डर सुद्धा याला प्रोड्यूस करू शकतो. ओके. कुठे तयार करतात? मग ज्या ठिकाणी ते प्लांट बिल्डर काम करत असेल त्या ठिकाणी. जेनेटिक प्युरिटी 100 पाहिजे, फिजिकल प्युरिटी सुद्धा 100 पाहिजे, सर्टिफिकेशनची गरज नसते. ओके. टॅग कलर या ठिकाणी यूज होतो. ते टॅग कलर काय कलर असतो? गोल्डन येलो. साईज असते 12x6 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर टॅग यूज काय असतो की टू प्रोड्यूस द फाउंडेशन सीट अँड बिडर सीट 2. ओके. सो दिस इज न्यूक्लियर सीट अँड बिडर सीट. चला पुढे आता पाहू फाउंडेशन सीट. आता पहा फाउंडेशन सीट. तीन नंबरचा सीट क्लास आहे आपला फाउंडेशन सीट. ओके. आता फाउंडेशन सीट कशाची प्रोजेनी आहे? स्टेप बाय स्टेप जर तुम्ही वाचत गेलं ना ते एकदम सोपं जातं. आता त्याच्या समोरचा काय होता? आपला ब्रिडर सीट त्याच्या मागचा होता. म्हणजे हीची प्रोजेनी असणार. म्हणजे काय? प्रोजेनी ऑफ ब्रिडर सीट अँड फाउंडेशन सीट इटसेल्फ. पहा स्टेज 2 सांगितलं नाही आपल्याला, ते असू शकते. प्रश्नामध्ये विचारलं नाही म्हणून काय आपण विचार घेतो की ते असू शकते. म्हणजे काय? हे ब्रिडर सीटची तर प्रोजेनी असणारच आहे, प्लस फाउंडेशन सीट स्वतःही सुद्धा असेल. फाउंडेशन सीट इटसेल्फ. ओके. सो दिस इज प्रोजेनी ऑफ बिडर सीट अँड फाउंडेशन सीट इटसेल्फ. ओके. त्यानंतर लक्षात घ्या यांना कोण तयार करते? तर जे नॅशनल सीड कॉर्पोरेशन असतात, स्टेट सीड कॉर्पोरेशन असतात, जे स्टेट ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असतात, त्यामधील जे जे लोक काम करतात त्याचंही प्रोडक्शन करतात. फाउंडेशन सीडचं प्रोडक्शन करत असतात. म्हणजे काय? नॅशनल सीड कॉर्पोरेशन असेल, स्टेट सीड कॉर्पोरेशन असेल, त्यानंतर ॲग्रिकल्चर ज्या स्टेट ॲग्रिकल्चर जे असतात, स्टेट ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट त्याचं ते सुद्धा या सीडचं प्रोडक्शन घेत असतात. स्टेट ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट. त्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल. ओके. त्या ठिकाणी जे बिल्डर जे असतात ते या फाउंडेशन सीटचं प्रोडक्शन करत असतात. ओके. त्यानंतर जेनेटिक प्युरिटी आणि फिजिकल प्युरिटीची किती असते बघा. जेनेटिक प्युरिटी या ठिकाणी असते 99.5%. काही बुक्समध्ये ती 99.9% पर्यंत सुद्धा दिली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा दोघी व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. ओके. 99.5% जेनेटिक प्युरिटी असते, फिजिकल प्युरिटी असते 98%. ओके. आता या ठिकाणी पण एक पॉईंट लक्षात ठेवा की नवीन होतो की आपण न्यूक्लियर सीट बघितलं आणि बिल्डर सीट बघितलं, त्या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेशनची गरज नव्हती. पण फाउंडेशन सीटमध्ये काय असते की या ठिकाणी सर्टिफिकेशन करावं लागतं. ओके. त्याचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं. तर या फाउंडेशन सीटचं सर्टिफिकेशन करताना जे स्टेट सीट सर्टिफाय एजन्सीचे जे ऑफिसर असतात त्याचं काय करतात? त्याचं सर्टिफिकेशन करत असतात. ओके. स्टेट सीट सर्टिफाईंग एजन्सी. प्रत्येक जे स्टेट असतं त्या प्रत्येक स्टेटला हे स्टेट सीट सर्टिफाय एजन्सी म्हणून एक ऑफिस असतं आणि त्यातले जे अधिकारी असतात ते या प्रत्येक ठिकाणी काम करून
तिथं व्यवस्थित त्यांनी रोविंग केली आहे की नाही, आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन केलं आहे की नाही, ते व्यवस्थित चेक करून हे याचं सर्टिफिकेशन करत असतात. म्हणजे फाउंडेशन सीटचं सर्टिफिकेशन गरजेचं असतं आणि ते कोण करतं, स्टेट सीड सर्टिफाईड एजन्सीचे जे ऑफिसर असतात ते करत असतात. ओके, सो देर इज अ सर्टिफिकेशन, नीड ऑफ सर्टिफिकेशन इज रिक्वायर्ड रिगार्डिंग दिस फाउंडेशन सीड. ओके, त्यानंतर समोरचा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, टॅग कलर कोणता असतो आणि टॅगची साईज. ओके, टॅग कलर या ठिकाणी यूज होतो व्हाईट आणि टॅगची साईज असते 15x7.5 सेंटीमीटर. ओके, आपण त्या ठिकाणी बघितली बिल्डर सीटची किती ती 12x6, इथे किती आहे 15x7.5. लक्षात घ्यायचं आहे. ओके, टॅगचा कलर असतो व्हाईट. ओके, त्यानंतर लास्ट पॉईंट लक्षात घ्या, आपल्याला फाउंडेशन सीटचा वापर होतो यूज टू प्रोड्यूस सर्टिफाईड सीट. सर्टिफाईड सीट प्रोड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, याचा वापर करतो. त्यानंतर फाउंडेशन सीट स्वतः तयार करण्यासाठी सुद्धा आपण फाउंडेशन सीट वापरतो. म्हणजे काय, ह्या फाउंडेशन सीटचा वापर हा दुसरं फाउंडेशन सीट स्टेज सेकंड तयार करण्यासाठी सुद्धा यूज होतो. ओके, त्यामुळे काय, यूज टू प्रोड्यूस सर्टिफाईड सीट अँड ऑल्सो फाउंडेशन सीट टू. ओके, एक पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की फाउंडेशन सीटला मदर सीट सुद्धा म्हणतात. ओके, मदर सीट सुद्धा म्हणतात. त्यानंतर आपण बघणार आहे लास्टचा आता सर्टिफाईड सीट. ओके, न्यूक्लियर सीट आपण बघितलं, त्यानंतर ब्रिडर सीट बघितलं, ब्रिडर सीटपासून आपण फाउंडेशन सीट तयार केलं आणि त्यानंतर बघू आपण आता सर्टिफाईड सीट. इकडे आता जी लास्ट कॅटेगरी आहे आपली सर्टिफाईड सीट, तर त्याबद्दल आपण बघू की सर्टिफाईड सीट कुठे तयार होतं आणि त्याला कोण प्रोड्यूस करू शकतो. ओके, बघा आता असतं सर्टिफाईड सीट. आता सर्टिफाईड सीट कशाची प्रोजेक्ट आहे, आपण कुठून तयार केली सर्टिफाईड सीट, फाउंडेशन सीटपासून आपण सर्टिफाईड सीट तयार करतो. म्हणजे काय, प्रोजेनी ऑफ फाउंडेशन सीट. ओके, आता एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी येतो की आता हे जे सीट असतात हे पब्लिक डोमेनमध्ये आणल्या जातात. म्हणजे काय, याचं जास्तीत जास्त प्रोडक्शन व्हायला पाहिजे, सर्टिफाईड सीटचं जास्तीत जास्त प्रोडक्शन व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे. त्यामुळे हे जे सीट असतात हे या ठिकाणी हे तर करतात, नॅशनल सीड कॉर्पोरेशन याचं मल्टिप्लिकेशन करतात, स्टेट सीड कॉर्पोरेशन याचं मल्टिप्लिकेशन करते, स्टेट ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट जे असतील ते याचं सुद्धा प्रोडक्शन करतात. त्याचबरोबर या ठिकाणी जे फार्मर असतात प्रोग्रेसिव्ह सुद्धा या सर्टिफाईड सीटचं मल्टिप्लिकेशन करू शकतात. ओके, आतापर्यंत आपण 3 सीटचे क्लास बघितले, पण त्यामध्ये फार्मर शब्द कुठे आला नाही, पण सर्टिफाईड सीटमध्ये फार्मर्स याचं प्रोडक्शन घेऊ शकतात. ओके, आता आपल्याला माहिती आहे की फार्मरचे जे फील्ड असतात ते किती अनप्रोडक्टिव्ह असतात. म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये कुठलाही क्रॉप, कुठले पोलन ग्रेन कुठेही येऊ शकतो. त्यामुळे याचं सर्टिफिकेशनची सुद्धा गरज असते. म्हणजे याचं सर्टिफिकेशन करताना कोण करते की ते स्टेट सीड सर्टिफाईड एजन्सी जे अधिकारी असतात ते सुद्धा याचं सर्टिफिकेशन करतात. म्हणजे नीड ऑफ सर्टिफिकेशन इज रिक्वायर्ड. जे स्टेट सीड सर्टिफाईड एजन्सी असते ते याचं काय करतात, जे सर्टिफिकेशन असतं ते याचं पूर्णतः सर्टिफिकेशनची गरज हे करून भागवते सर्टिफाईड सीटचं. तर ते अधिकारी म्हणजे ते येतात फार्मरच्या फील्डला, वेगवेगळे व्हिजिट देतात, त्यांनी व्यवस्थित रोविंग केली की नाही बघतात, आयसोलेशन डिस्टन्स व्यवस्थित ठेवलं की ते सुद्धा बघतात. ओके, हे सुद्धा सर्टिफाईड सीट तयार करण्यासाठी आपण जे अधिकारी असतात स्टेट सीड सर्टिफाईड एजन्सीचे ते करत असतात. ओके, प्रोजेनी आहे फाउंडेशन सीटची, यामध्ये हे जर करतात सर्टिफाईड सीटचं प्रोडक्शन NSC करते, SSC करते, स्टेट ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट करते आणि फार्मर प्लस प्रायव्हेट कंपनी, ज्या प्रायव्हेट कंपनीज आहे ज्यासुद्धा याचं प्रोडक्शन करतात. ओके, या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवा प्रायव्हेट कंपनीज फाउंडेशन सीटचं सुद्धा प्रोडक्शन करू शकतात. एक पॉईंट सुटला होता आपला, प्रायव्हेट कंपनीज. ओके, सर्टिफाईड सीटचं सुद्धा करतात आणि इथे सुद्धा हे तर करतात, प्लस त्यामध्ये फार्मर आणि प्रायव्हेट कंपनी सर्टिफाईड सीटचं प्रोडक्शन करत असतात. ओके, मग कुठे करतात, ज्या ठिकाणी ज्या फील्ड असतील ज्या त्या ठिकाणी त्याचं सर्टिफाईड सीटचं प्रोडक्शन होत असते. ओके, त्या पुढचा पॉईंट लक्षात आहे की जेनेटिक प्युरिटी आणि फिजिकल प्युरिटी किती असते. ओके, जेनेटिक प्युरिटी याची असते 99%. ओके, आणि याची असते 98%. ओके,
फिजिकल प्युरिटी किती असते 98%, जेनेटिक प्युरिटी 99%. इकडे बघताना आपल्याला 99.5 किंवा 99.9% सुद्धा असू शकते. तिथं लक्षात ठेवा की 99 असते, फिजिकल प्युरिटी 98 असते. फिजिकल प्युरिटी सेम आहे दोघांची 98. ओके. त्यानंतर या ठिकाणी सर्टिफिकेशनची गरज असते, मी ऑलरेडी बोललो. त्यानंतर टॅग कलर. टॅग कलर असतो सर्टिफाईड सीडचा ब्ल्यू. ओके. काही मध्ये दिलेलं आहे अझर ब्लू. ओके. 2 शब्द लक्षात ठेवा. एखाद्या ठिकाणी जर ऑप्शनमध्ये विचारला अझर ब्लू, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही, तो सुद्धा तोच आहे. ओके. ब्ल्यू किंवा मग अझर ब्लू याचा काय असतो सर्टिफाईड सीडचा कलर असतो. ओके. त्यानंतर टॅगची साईज असते 15 × 7.5 सेंटीमीटर. हे सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवा. टॅगची साईज असते 15 × 7.5 सेंटीमीटर. आणि याचा यूज होतो कमर्शियल सीड प्रोडक्शनमध्ये. म्हणजे जे व्हरायटीज आपण ऑलरेडी सर्टिफाईड सीड जे तयार होतात, म्हणजे न्यूक्लियसपासून बिडरपासून फाउंडेशन आणि त्यानंतर सर्टिफाईड सीड, तर कमर्शियल सीड प्रोडक्शन जास्तीत जास्त सीड प्रोडक्शन जे होतं ते मग या सर्टिफाईड सीडपासून होतं. ओके. सो दिस इज ऑल अबाउट अवर क्लासेस. आता यामध्ये अजून बरेच त्यामध्ये मधामध्ये आहे. समजा आता त्यामध्ये बिल्डरचा जर काही इन्व्हॉल्वमेंट होत नसलं किंवा शेतकऱ्याला वाटलं की आपल्याला एखादं सीड प्रोडक्ट किंवा तयार करायचं आहे आणि त्यामध्ये स्टेट सीड सर्टिफाईड एजन्सीचा कोणताही रोल असता कामा नये, तर ते एक सीड तयार करतात आणि त्याचं जे नाव आहे त्यामध्ये आहे ट्रूथफुल सीड, आपण त्याला म्हणतो. ओके. ट्रूथफुल सीड. त्यामध्ये बिल्डरचा काही रोल नसतो. त्यामध्ये फार्मर असतील आणि जे काही त्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे जे प्रोग्रेसिव्ह फार्मर असतील ते त्याचं काय करतात प्रोडक्शन करतात. त्यामध्ये लक्षात ठेवा की ट्रूथफुल सीड, ट्रूथफुल लेबल सीड असं लक्षात ठेवा. तुम्ही क्लास ऐकला असेल तो ट्रूथफुल लेबल सीड. ओके. कोण प्रोड्यूस करते यांना? यामध्ये स्टेट सीड सर्टिफाईड एजन्सीचा कोणताही रोल नसतो. त्याचं ते सर्टिफिकेशन करत नाही. मग याचं सर्टिफिकेशन कोण करतं की ते जे सीड इन्स्पेक्टर असतात तेच वेळोवेळी फार्मरच्या फील्डला व्हिजिट देऊन त्याचं सर्टिफिकेशन करत असतात. ओके. त्यामध्ये स्टेट सीड सर्टिफाईड एजन्सीचा कोणताही रोल नसतो. नो रोल ऑफ स्टेट सीड सर्टिफाईंग एजन्सी. त्यानंतर सर्टिफाईड सीड म्हणजे सर्टिफिकेशन कोण करते? मग जे सीड इन्स्पेक्टर असतात ते याचं सर्टिफिकेशन करत असतात. ओके. आता एक पॉईंट लक्षात ठेवा की इथं टॅग कलर कोणता असतो आणि टॅगची साईज किती असते. ओके. तर टॅग कलर असतो याचा ग्रीन आणि टॅगची साईज असते ती म्हणजे 15 × 10 सेंटीमीटर. अशा प्रकारची टॅगची साईज असते. ओके. एवढंच पॉईंट लक्षात घ्या. टॅग कलर ग्रीन असतो ट्रूथफुल सीडचा आणि टॅग साईज असते 15 × 10 सेंटीमीटर. इथं सुद्धा बदललं. तिकडे 12 × 6 बिल्डर सीडची होती, इथं ट्रूथफुल सीडची किती बदलली 15 × 10 झाली. ओके. बाकी मग जे आहे ते 15 × 7.5 असतील सगळ्या. ओके. त्यानंतर एक सीडचा क्लास आहे रजिस्टर सीड. बऱ्याच पुस्तकांमध्ये असतं रजिस्टर सीड. बघा हे सुद्धा आपण फाउंडेशन सीडपासून तयार करतो. रजिस्टर सीड जे होतात ते कशापासून तयार करतात? फाउंडेशन सीडपासून तयार करतात. फाउंडेशन सीड. पण हे काय इंडियामध्ये अशा प्रकारची कोणतीही कॅटेगरी आपण सीडची ठेवत नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा याचा यूज होत नाही इंडियामध्ये. पण तरी एक परीक्षेमध्ये विचारायचे होते की टॅग कलर कोणता याला यूज होतो. लक्षात ठेवा टॅगचा कलर असतो पर्पल. रजिस्टर सीडसाठी तो टॅगचा कलर असतो पर्पल आणि टॅगची साईज असते 15 × 7.5 सेंटीमीटर. ओके. सो दिस इज द रजिस्टर सीड. टॅगचा कलर असतो पर्पल, टॅगची साईज असते 15 × 7.5 सेंटीमीटर. इकडे ट्रूथफुल सीडचा लक्षात ठेवायचं टॅगचा कलर असतो ग्रीन आणि टॅगची साईज असते 15 × 10 सेंटीमीटर. ओके. अजून 2 कॅटेगरी आहे. एक म्हणजे ऑर्थोडॉक्स सीड्स आणि सेकंड वन इज रिकॅल्सिट्रंट सीड. ऑर्थोडॉक्स सीड म्हणजे काय आणि रिकॅल्सिट्रंट सीड म्हणजे काय ते लक्षात घ्या. बघा ऑर्थोडॉक्स सीड्स. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. मागच्या वर्षीची 2018ची जी ॲग्रीची मेन्स होती त्यामध्ये याच्यावरती कोणत्या क्वेश्चन आलेला आहे ॲग्री MPSCमध्ये जी मेन्स एक्झाम होती. त्या मेन्स एक्झाममध्ये ऑर्थोडॉक्स सीड्सवर क्वेश्चन आला होता की ऑर्थोडॉक्स सीड म्हणजे काय. सो ऑर्थोडॉक्स मीन्स दोज सीड्स आर रिमेन व्हायबल फॉर लॉंग टाईम. ते लो टेम्परेचर आणि लो मॉइश्चरला हे जास्तीत जास्त काळापर्यंत टिकू शकतात. त्यांना म्हणतात ऑर्थोडॉक्स सीड्स. कोणते? रिमेन व्हायबल फॉर लॉंग टाईम.
ॲट लो टेम्परेचर अँड मॉइश्चर. लो टेम्परेचर अँड मॉइश्चर त्याला म्हणतो आपण ऑर्थोडॉक्स सीड्स. ओके, पण लक्षात घ्या की जे सीड्स जास्त काळापर्यंत लो टेम्परेचरला आणि लो मॉइश्चरला व्हायबल असतात त्यांना म्हणतो आपण ऑर्थोडॉक्स सीड्स. ओके, रिमेन व्हायबल फॉर लॉंग टाईम ॲट लो टेम्परेचर अँड लो मॉइश्चर दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑर्थोडॉक्स सीड्स. एक्झाम्पल लक्षात घ्या, सीड्स ऑफ सिरियल्स. जे सिरियल क्रॉप असतील राईस, व्हीट, मेज, त्याचे जे सीड्स असतात ते सगळे कसे असतात, ऑर्थोडॉक्स सीड्स असतात. ओके, अँड देन सेकंड वन कॅटेगरी इज रिकॅल्सिट्रंट सीड. ओके, आता याच्या एक्झॅक्ट अपोजिट जे सीड्स जास्त काळापर्यंत टिकू शकत नाही, दे डोंट रिमेन व्हायबल ॲट लो टेम्परेचर अँड लो मॉइश्चर दॅट इज अ रिकॅल्सिट्रंट सीड. ओके, नॉट व्हायबल फॉर लॉंग टाईम दॅट इज अ रिकॅल्सिट्रंट सीड. दोघांमध्ये फरक लक्षात घ्या की जे व्हायबल असतात ते असतात ऑर्थोडॉक्स सीड, म्हणजे जे रिमेन व्हायबल असतात लॉंग टाईम, लो टेम्परेचर जरी आलं, लो मॉइश्चर जरी आलं, ते त्यांची व्हायबिलिटी मेंटेन ठेवतात, त्यानंतर ऑर्थोडॉक्स सीड्स. आणि जे ठेवत नाही म्हणजे व्हायबल नसतात, नॉट व्हायबल फॉर लॉंग टाईम ॲट लो टेम्परेचर अँड मॉइश्चर दॅट इज अ रिकॅल्सिट्रंट सीड्स. इथं लक्षात ठेवा की सीड्स ऑफ मँगो. ओके, म्हणजे फ्रूट क्रॉपचे जे असतील ते. ओके, त्याला म्हणतो आपण रिकॅल्सिट्रंट सीड. सो दिस इज ऑल अबाउट अवर सीड क्लासेस, न्यूक्लियस सीड, बिडर सीड, फाउंडेशन सीड, सर्टिफाईड सीड, ट्रुथफुल सीड, रजिस्टर सीड, आणि लास्ट वन इज आपण दोन कॅटेगरी पहिला ऑर्थोडॉक्स सीड आणि रिकॅल्सिट्रंट सीड. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अवर सीड टेक्नॉलॉजी. आपल्याला बऱ्यापैकी आपण लेक्चर कव्हर केलं आहे, 4 ते 5 लेक्चरमध्ये आपण सीड टेक्नॉलॉजी कव्हर केलं. ओके, नेक्स्ट वीकपासून आपण प्लांट फिजिओलॉजीला सुरुवात करू. नाऊ वी विल स्टॉप हिअर.